गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरपासून आपण व्यापार चक्राचा अभ्यास करतोय. व्यापार चक्रामध्ये त्याचा व्याख्या अभ्यासली, त्याचा अर्थही पाहिला आपण, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये अभ्यासली आणि त्यानंतर त्याच्या अवस्थाही अभ्यासल्या. व्यापार चक्राच्या प्रामुख्याने 4 अवस्था मांडल्या जातात. एक म्हणजे तेजी, दुसरी घसरण, मंदी आणि पुनरुज्जीवन. तर तेजी आणि मंदी ह्या प्रमुख 2 अवस्था आहेत. ह्या 2 अवस्थांचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो. मग तो परिणाम कसा नियंत्रित करता येईल या दृष्टिकोनातून व्यापार चक्रावरती नियंत्रणाचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. तर व्यापार चक्रे सातत्याने ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेत येतात. ते व्यापार चक्र ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सतत उद्भवणारी घटना आहे. तर या घटनेचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होत असतो, पर्यायाने समाज व्यवस्थेवरती होत असतो. तेजीचा कालखंड असेल तर या कालखंडात अतिरिक्त भाववाढ निर्माण झालेली असते. ज्या काळात सर्वसामान्य व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही करता येत नाही, त्यांचं जीवन जगणं अशक्य होऊन जातं, अशा तेजीवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर मंदीचा कालखंड असा असतो की ज्या कालखंडात कामगारांना रोजगारच मिळालेला नसतो, रोजगार संपुष्टात आलेला असतो. तर मग कामगारांना आपलं जीवन जगता येत नाही, त्यांना लागणाऱ्या वस्तू त्यांना खरेदी करता येत नाहीत, कारण त्यांचं उत्पन्नच कमी असतं. मग अशा ह्या ज्या समस्या आहेत जीवन जगण्याच्या संदर्भात या तेजी आणि मंदीच्या काळात येतात. यावरती कंट्रोल करणे किंवा नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचं आहे. पाहतो की अर्थव्यवस्थेत तेजी आली की आर्थिक विकास मंदावतो. अर्थव्यवस्थेत तेजी आली की आर्थिक विकास होऊ लागतो, पण सर्वसामान्य व्यक्तींचं जीवन जगणं अशक्य होतं. आणि अर्थव्यवस्थेत मंदी आली की आर्थिक विकास मंदावतो, तरीही सर्वसामान्यांचं जीवन जगणं अशक्य होऊन जातं. मग ही मंदी ही मर्यादित असली पाहिजे आणि तेजी ही पण मर्यादित असली पाहिजे. हे दोन्हीनं काही ते मर्यादा आहेत. ह्या मर्यादित राखून ठेवलं तरच अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्य लोकांचं जीवन हे सुरळीत चालेल. आता हे सुरळीत करण्याचं काम कोणाचं आहे? ते सुरळीत ठेवण्याचं काम प्रामुख्यानं सरकारचं असतं. देशातलं सरकार आणि देशातली मध्यवर्ती बँक हे 2 जे घटक आहेत, हे 2 घटक व्यापार चक्रावरती नियंत्रण ठेवीत असतात. ज्यावेळी सरकार व्यापार चक्रावरती नियंत्रण ठेवतं त्यावेळी सरकार फिस्कल पॉलिसी राबवतं. आता फिस्कल पॉलिसी म्हणजेच राजवित्तीय धोरण. या राजवित्तीय धोरणात सरकारचे कर, सरकारचं कर्ज आणि सरकारचं अंदाजपत्र आणि सरकारचे खर्च ह्या 4 साधनांचा वापर करून सरकार व्यापार चक्रावरती नियंत्रण ठेवताना दिसून येतं. आणि दुसरं जे धोरण आहे ते म्हणजे मध्यवर्ती बँक, देशाची मध्यवर्ती बँक राबवते. त्याला मॉनेटरी पॉलिसी म्हणलं जातं, चलनविषयक धोरण असं म्हणलं जातं. तर चलनविषयक धोरणात प्रामुख्याने देशातली मध्यवर्ती बँक म्हणजे आता आपली मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अमेरिकेची रिझर्व्ह बँक म्हणजेच फेडरल बँक ऑफ अमेरिका किंवा फेडरल बँक सिस्टम, ह्या व्यापार चक्रावरती नियंत्रण ठेवत असतात. आता यांनी जे धोरण राबवलं आहे त्या धोरणाला आपण म्हणतो चलनविषयक धोरण किंवा मॉनेटरी पॉलिसी. आता मी जे आता तुमच्या पुढे बोललो आहे ते सर्व प्रास्ताविकमध्ये मी मांडलेलं आहे. आता आपल्याला 2 गोष्टींचा विचार करायचा. एक म्हणजे सरकार राबवत असलेलं राजवित्तीय धोरण की ज्याच्या माध्यमातून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवता येईल, आणि दुसरं म्हणजेच मध्यवर्ती बँक राबवित असलेले चलनविषयक धोरण की ज्याच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्यावरती नियंत्रण ठेवून व्यापार चक्रावरती नियंत्रण ठेवेल. तर ते कसं ठेवेल त्याचा थोडासा मी तुमच्यापुढे चार्ट मांडलेला आहे. त्या चलनविषयक धोरण म्हणलं आहे मी. कोण राबवतं? तर मध्यवर्ती बँक चलनविषयक धोरण राबवते. मध्यवर्ती बँक 2 पद्धतीने चलनविषयक धोरण राबवते. एक म्हणजे संख्यात्मक धोरण आणि दुसरं म्हणजे गुणात्मक धोरण. तर संख्यात्मक धोरण आणि चलनविषयक धोरण म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ थोडासा आपल्याला अभ्यासावा लागेल. तर चलनविषयक धोरण
चलनाची निर्मितीच मध्यवर्ती बँक करते. चलनावरती कंट्रोल करण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असते. तर चलन म्हणजे पैशावरती नियंत्रण ठेवून व्यापार चक्रावरती नियंत्रण ठेवता येते. चलनावरती किंवा पैशावरती नियंत्रण ठेवलं की पैशाचा पुरवठा कमी जास्त करून तेजी मंदीवरती नियंत्रण ठेवता येतं. हा झाला चलनविषयक धोरणाचा थोडासा अर्थ. आणि खाली दुसरे एक मी मांडले संख्यात्मक धोरण. चलन विषयक धोरण आणि संख्यात्मक धोरण म्हणजे काय बघा. चलन म्हणजे पैसा आणि संख्या, चलनाची संख्या, पैशाची संख्या म्हणजेच पैशाचा पुरवठा. पैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण करता येतं असं धोरण म्हणजेच चलनविषयक धोरण किंवा संख्यात्मक धोरण. पैशाच्या संख्येवरती नियंत्रण करायचं आणि तेजी मंदीवरती नियंत्रण ठेवायचं, याला चलनविषयक धोरण किंवा संख्यात्मक धोरण असं म्हणता येईल. आता संख्यात्मक धोरणात प्रामुख्याने पुढील घटकांचा समावेश होतो किंवा पुढील साधनांचा समावेश केला जातो. एक म्हणजे बँक दर, बँक रेट असं म्हटलं जातं. दुसरा आहे तो रोख राखीव निधी. तिसरा आहे ते कायदेशीर रोखता निधी. आणि चौथा आहे ते खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री. ही साधारणपणे 4 साधनं आहेत. या 4 साधनांचा वापर मध्यवर्ती बँक करते आणि तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवते. याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. तर चलनविषयक धोरण किंवा संख्यात्मक धोरण एकच. चलनविषयक धोरणाचे 2 भाग पडतात. एक संख्यात्मक धोरण, दुसरं गुणात्मक धोरण. आता संख्यात्मक धोरणातला पहिला आपण साधन घेतो आहे जी मध्यवर्ती बँक वापरते ते म्हणजे बँक दर किंवा बँक रेट असं म्हटलं जातं. तर बँक रेट म्हणजे सर्वसाधारणपणे काय म्हणता येईल तर मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास बँक दर, बँक रेट असं म्हटलं जातं. आता रिझर्व्ह बँक स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ह्या ज्या व्यापारी बँका आहेत या व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्या दरास बँक दर असं म्हटलं जातं. आपण ज्यावेळी बँकेकडून कर्ज घेतो त्याला आपण व्याजदर म्हणतो आणि रिझर्व्ह बँकेकडून जेव्हा इतर बँका कर्ज घेतात त्याला बँक दर म्हणतात. हा सर्वसाधारण या दोन्हीतला फरक असेल. म्हणजेच मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने कर्ज देते त्या दरास बँक दर असं म्हटलं जातं. आता या बँक दरास बँक रेट, इशारा दर, संदर्भ दर असंही म्हटलं जातं. आता व्यापाऱ्या बँकांच्यावरती नियंत्रण बँक दराच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक ठेवते. म्हणजेच काय करते तर सर्वसाधारणपणे बँकांच्या पैसा पुरवठा करण्याच्या कार्यावरतीच नियंत्रण ठेवते. तर सर्वसाधारणपणे आपण पाहतो की व्यापारी बँका ग्राहकांना कर्ज देतात. ज्यावेळी व्यापारी बँका ग्राहकांना कर्ज देत असतात त्यावेळी ते एक प्रकारचा समाजात पैशाचा पुरवठा वाढवित असतात. आणि पैशाचा पुरवठा वाढला की अर्थव्यवस्थेत तेजी निर्माण होते. पैशाचा पुरवठा वाढला की मागणी वाढते आणि मागणी जसजशी वाढत जाईल तसशी अर्थव्यवस्थेतल्या किमती वाढू लागतात आणि किमती वाढल्या की अवास्तव भाववाढ अर्थव्यवस्थेत घडून येते. मग पैशावरची कंट्रोल करायचा आहे. कंट्रोल केला की अवास्तव भाववाढीवरती नियंत्रण आपल्याला ठेवता येईल. या उद्देशाने मध्यवर्ती बँक बँक दराचा वापर करून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवताना दिसून येते. तर तेजीचा कालखंड सुरुवातीस आपण घेऊ. तेजीचा कालखंड म्हणजे अवास्तव किंमत पातळी असते. सर्वसामान्य व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतानाही समस्या निर्माण होतात. मग अशा वेळी काय करायला हवं तर तेजीचा कालखंड असेल तर तेजी येण्यास कारणीभूत प्रामुख्याने मागणी असते. मागणी ज्या प्रमाणात वाढत जाईल आणि वस्तूची टंचाई राहील तेवढ्या प्रमाणात किंमत पातळी वाढत जाईल. म्हणजे प्रामुख्याने मागणी कमी करणं गरजेचं आहे. मागणी कमी झाली की वस्तूंच्या किमती कमी होतील आणि तेजी नियंत्रित करता येईल. मग मागणी कमी करण्यासाठी काय करायला हवं तर मागणी कमी करण्यासाठी व्यापारी बँकांनी
समाजात किंवा ग्राहकांना कमीत कमी कर्जे दिली पाहिजेत. लोकांना कमीत कमी कर्जे दिले तर लोक साहजिकच वस्तूंना मागणी कमी करतील. मग लोकांना कमी कर्जे द्यायचे असतील तर व्याजदर वाढवावा लागेल. व्याजदर वाढला की लोक कर्जाची मागणी करणार नाहीत आणि कर्जाची मागणी कमी झाली की वस्तूंना मागणी करणार नाहीत आणि वस्तूंना मागणी कमी झाली की अवास्तव किंमत पातळी कमी होईल. मग अशा वेळी मध्यवर्ती बँकेने काय केलं पाहिजे तर बँक दर जास्त केला पाहिजे. तेजीच्या कालखंडात मध्यवर्ती बँकेने बँक दर वाढवला की व्यापारी बँकांना घेताना कर्ज व्याजदर जास्त द्यावा लागतो. म्हणजेच व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्जे घेत नाहीत कारण का बँक दर जास्त आहे, कर्जे महाग झालेले आहेत. त्यामुळे व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्जे घेत नाहीत. कर्जाचा पुरवठा कमी झाला की व्यापारी बँका ग्राहकांना म्हणजे कर्जदारांना व्याजदर वाढवून कर्जे घेण्यास सुरुवात करतात. म्हणजे बँकांचा कर्जावरील व्याजदर वाढला की साहजिकच व्यापारी लोक कमी कर्जे घेण्यास सुरुवात करतात किंवा व्याजदर जास्त आहे त्यामुळं साहजिकच व्यापारी कमी कर्जे घेण्यास सुरुवात करतात. त्यांनी कमी कर्जे घेण्यास सुरुवात केली की ते वस्तूचा साठा किंवा साठेबाजी करू शकत नाहीत. अर्थव्यवस्थेत व्यापारी लोक तेजी दृष्टिक्षेपास आली की बँकांच्याकडून कर्जे घ्यायचे आणि वस्तूंचा साठा तळकून ठेवायचा आणि वस्तूंचा साठा झाला की वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढायला लागतात आणि अवास्तव किंमत पातळी अर्थव्यवस्थेत निर्माण होते. त्यामुळे एक केलं पाहिजे की हे साठेबाज आणि सट्टेबाज जे व्यापारी आहेत यांच्यावरती कंट्रोल केला पाहिजे, यांच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, यांना मिळणाऱ्या कर्जावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. मग यांना जर व्यापारी बँकांनी जास्त व्याजदराने कर्ज देण्यास सुरुवात केली तर हे सट्टेबाज आणि साठेबाज जास्त व्याजदराची कर्जे घेत नाहीत आणि वस्तूंचा साठा किंवा साठेबाजी करू शकत नाहीत. त्यामुळे साहजिकच अर्थव्यवस्थेत वस्तूंचा पुरवठा वाढतो आणि वस्तूंच्या किमती कमी होण्यास सुरुवात होते आणि अर्थव्यवस्थेतली जी तेजी आहे त्या तेजीवरती किंवा अवास्तव किंमत पातळीवरती नियंत्रण ठेवता येते. यासाठी फक्त मध्यवर्ती बँकेने काय केलं पाहिजे तर बँक दर वाढवला पाहिजे. बँक दर वाढला की अवास्तव किंमत पातळीवरती आणि तेजीवरती नियंत्रण ठेवता येते. तर दुसरी स्टेज आहे ती म्हणजे मंदीची स्टेज आहे. मंदीचा कालखंड की ज्या कालखंडात मागणी पूर्णतः संपलेली असते, मागणीची कमतरता असते आणि मागणी कमी असल्यामुळेच उत्पादनाला चालना मिळत नाही, उत्पादन काढलं जात नाही. उत्पादन काढण्यासाठी जे कामगार लागतात त्या कामगारांच्यावरती बेकारीची वेळ असते आणि त्यांचं जीवन जगणं त्यांना अवघड होऊन जातं. मग अशा कालखंडात जर मंदी नियंत्रित ठेवायची असेल तर साहजिकच उत्पादनास सुरुवात झाली पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. तर रोजगार जर मिळायचा असेल तर अशावेळी मध्यवर्ती बँकेने आपला बँक दर कमी केला पाहिजे. आपला बँक दर कमी झाला की साहजिकच व्यापारी बँका कमी दराने मध्यवर्ती बँकाकडून कर्जे घेतील आणि कमी व्याजदरानेच उत्पादकांना किंवा उद्योजकांना कर्ज देतील. त्या उत्पादक आणि उद्योजक हे मोठ्या प्रमाणावरती कर्जे घेऊन, कारण व्याजदर कमी आहे, कमी व्याजदराने कर्जे घेऊन उत्पादन काढण्यास सुरुवात करतील. अर्थव्यवस्थेला उत्पादन काढण्यास सुरू झालं की रोजगार निर्माण होईल, कामगारांना किंवा बेकारांना रोजगार मिळेल, अर्थव्यवस्थेतली मागणी वाढेल आणि मागणी वाढली की अर्थव्यवस्था मंदीतून तेजीकडे वाटचाल करेल. म्हणजे मंदीवरती जर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं असेल तर बँक दर मध्यवर्ती बँकेने कमी केला पाहिजे. तो कमी झाला की अर्थव्यवस्थेतल्या मंदीवरती रिझर्व्ह बँकेला किंवा मध्यवर्ती बँकेला नियंत्रण ठेवता येईल. आता हा आपण जे पाहिलं आहे ते बँक दर हे साधन, या साधनाचा वापर करून मध्यवर्ती बँक तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवू शकते. तर याच्यानंतरचं दुसरं एक साधन आहे, त्या साधनाचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे.
आता ते साधन म्हणजेच रोख राखीव निधी, कॅश रिझर्व्ह रेशो. आता सर्वसाधारण कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय हे थोडंसं आपल्या लक्षात आलं तर आपण सांगू शकतो की तेजी आणि मंदीवरती त्याच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक कसं नियंत्रण ठेवेल. आता रोख राखीव निधी म्हणजे काय बघा. व्यापारी बँका म्हणजे स्टेट बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, ह्या सगळ्या ज्या बँका आहेत ह्या सगळ्या व्यापारी बँका आहेत. ह्या व्यापारी बँकांमध्ये ग्राहक किंवा ठेवीदार किंवा बँक ग्राहक मुदत ठेव, चालू ठेव, आवर्त ठेव ठेवत असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी हा बँक ग्राहक ठेवीत ठेवत असतो बँकेत. मग या ठेवीच्या संदर्भात काही नियम आहेत, काही कायदे आहेत. या कायद्यांचा वापर करून मध्यवर्ती बँक रोख राखीव निधी तयार करते आणि तिच्या माध्यमातून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवते. आता सर्वसाधारण व्याख्यातेची आपण अभ्यासू. व्यापारी बँकांच्या चालू आणि मुदत ठेवीच्या ठराविक प्रमाणात किंवा ठराविक रक्कम मध्यवर्ती बँकेत ठेवली जाते त्यास रोख राखीव निधी असं म्हटलं जातं. प्रत्येक बँकेकडे चालू ठेव असते, जे उद्योजक ठेवतात, व्यापारी लोक ठेवतात, आणि मुदत ठेव असते ते सर्वसामान्य लोक ठेवतात जास्त कालावधीसाठी, पण याचं प्रमाण जास्त असतं. या ठेवींच्या ठराविक रक्कम मध्ये 5 ते 15% असेल. 5 ते 15% रक्कम कुठं ठेवायची आहे तर मध्यवर्ती बँकेत ठेवायची आहे. ती ठेव मध्यवर्ती बँकेत ठेवली असेल तर त्यास रोख राखीव निधी असं म्हटलं जातं. बँकेतल्या चालू आणि मुदत ठेवीच्या ठराविक रक्कम व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेत ठेवतात त्यास रोख राखीव निधी असं म्हटलं जातं. हे प्रमाण 3 ते 15% किंवा 5 ते 15% इतकं असतं. आता या ठिकाणी बघा प्रोसेस कशी होते. चालू आणि मुदत ठेवीच्या रक्कम कुठं ठेवले जाते तर व्यापार बँका मध्यवर्ती बँकेकडे ठेवतात. आता या निधीचा वापर करून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण कसं करता येईल याचा थोडासा आपण विचार करू. तर तेजीचा कालखंड म्हणजे कोणता कालखंड की ज्या कालखंडात अवास्तव किंमत पातळी किंवा अवास्तव भाववाढ निर्माण झालेली असते. यास कारणीभूत कोण असतं तर त्या काळात असलेली मागणी कमी केली तर आपल्याला तेजीवरती नियंत्रण ठेवता येईल. किंवा तेजीच्या कालखंडात अवास्तव किंमत पातळीमुळे सर्वसामान्य व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येत नाही, कारण का त्यांच्या आवाक्याबाहेर किमती गेलेल्या असतात, त्यामुळे त्यांना त्यांचं जीवन जगता येत नाही. मग याच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. याचं कारण काय तर मागणीतील कमतरता, मागणीतील वाढ, मागणीत असणारी भयानक वाढ, या वाढीमुळेच अवास्तव किंमत पातळी अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली असते. तेजीच्या काळातली अवास्तव किंमत पातळी कमी करायची असेल तर साहजिकच मागणी कमी केली पाहिजे. आणि मागणी कमी करण्यासाठी रोख राखीव निधीत वाढ केला पाहिजे. हा रोख राखीव निधी हा व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेत ठेवतात. मग मध्यवर्ती बँक निर्णय देते की रोख राखीव निधीत 3% 15% पण वाढ केलेली आहे. म्हणजे व्यापारी बँकेत जो शिल्लक रक्कम असते की ज्याचा वापर बँका कर्ज देण्यासाठी करणार असतात, त्यातली बऱ्यापैकी रक्कम ही मध्यवर्ती बँकेत जाते. म्हणजे व्यापारी बँकाकडील रक्कमा ह्या मध्यवर्ती बँकाकडे जाते. त्यामुळे व्यापारी बँकांना कर्ज देता येत नाहीत. कर्ज देण्याचं त्यांचं प्रमाण कमी होतं. त्यांनी कर्ज देण्याचं प्रमाण कमी केलं की साहजिकच अर्थव्यवस्थेतली सट्टेबाजी आणि साठेबाजी कमी होते. कारण का व्यापारी बँका सट्टेबाज आणि साठेबाज यांना कर्ज देऊ शकत नाही, रक्कमच कमी असते. बऱ्यापैकी रक्कम मध्यवर्ती बँकेकडे गेलेली असते. मग व्यापारी बँकांना कर्ज सट्टेबाज आणि साठेबाज यांना देता न आल्यामुळे ते मालाचा साठा करू शकत नाहीत. साठा न केल्यामुळे अर्थव्यवस्थेतला पुरवठा वाढतो
आणि अर्थव्यवस्थेतला पुरवठा वाढला की वस्तूंच्या किमती हळूहळू कमी होऊ लागतात आणि तेजीवरती नियंत्रण ठेवता येते. म्हणजे तेजीच्या काळात रोख राखीव निधीमध्ये वाढ केली पाहिजे. आता मंदीचा कालखंडाचा विचार केला तर मंदीच्या काळात मागणीच कमी असते. बेकार लोकांचं प्रमाण जास्त असतं. त्यांना त्यांचं जीवन जगता येत नाही कारण रोजगारच नसतो. म्हणजे रोजगार वाढवला पाहिजे आणि रोजगार देऊन त्यांची मागणी वाढवायला पाहिजे, तरच अर्थव्यवस्था मंदीतून तेजीकडे थोडीशी वाटचाल करेल किंवा मंदीवरती आपण नियंत्रण ठेवू शकू. मग अशा वेळी मध्यवर्ती बँकेने व्यापारी बँकांच्या रोख राखीव निधी कमी केला पाहिजे. मध्यवर्ती बँकेनं रोख राखीव निधी कमी केला तर साहजिकच मध्यवर्ती बँकेकडील पैसा व्यापारी बँकांच्याकडे येईल आणि व्यापारी बँका हा पैसा स्वतःचं न ठेवता कर्जाने उद्योजकांना देतील. उद्योजक त्याची गुंतवणूक करतील आणि उत्पादन काढण्यास सुरुवात करतील. उत्पादन काढण्यास सुरू झालं की बेकारांना रोजगार मिळेल, त्यांना उत्पन्न मिळेल आणि अर्थव्यवस्थेतली मागणी वाढेल. म्हणजे अर्थव्यवस्थेतली मागणी वाढली की परत उद्योजकांना उत्पादन काढण्यास प्रेरणा मिळते आणि अर्थव्यवस्थेतील मंदीवरती नियंत्रण ठेवता येतं. रोख राखीव निधीच्या माध्यमातून मंदीवरती आणि